jungle. बिऊरच्या चिमुडीचा बळी घेणारा तो नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद. वन विभागाला मोठे यश. शिरा तालुक्यातील बिऊर येथे 5 वर्षाच्या राजवीर हनुमंत पाटील या बालकाचा दुर्दैवी बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. गेल्या काही दिवसापासून या परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला आज 4 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. 30 जानेवारी 2026 रोजी बिऊर परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 5 वर्षीय राजवीर पाटील या बालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजली होती आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या घटनेची गांभीर्याने दखल घेत वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. बिबट्याचा माग काढण्यासाठी वन विभागाने मोठी यंत्रणा राबवली होती. यामध्ये रात्रंदिवस अत्याधुनिक थर्मल ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले होते. कोल्हापूर आणि पुणे येथील रॅपिड रिस्पॉन्स टीम, श्वान पथक आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या टीमने या मोहिमेत सहभाग घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी लोखंडी पिंजरा लावण्यात आला होता. आज 4 फेब्रुवारी हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याला तातडीने सांगली येथील उपवन संरक्षक कार्यालयात आणण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. बिबट्याची प्रकृती सुस्थितीत असल्याने त्याला पुढील निरीक्षणासाठी पुणे येथील बिबट निवारण केंद्र येथे पाठवण्यात येणार आहे. ही यशस्वी कारवाई मुख्य वन संरक्षक प्राध्यापक श्री जी गुरु प्रसाद कोल्हापूर आणि उपवन संरक्षक श्री सागर गवते सांगरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत शिराळ्याच्या तहसीलदार सौ श्यामला खोत, सहाय्यक वन संरक्षक श्री नवनाथ कांबळे, वन क्षेत्रपाल श्री रमेश कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक, वनरक्षक आणि प्राणीमित्रांनी मोलाची भूमिका बजावली.